पवारांचा अंदाजही खरा ठरला. अनेकांना वाटत होतं अजित पवारांच्या बसकी बात नाही. तेही खरं ठरलं. पडद्यामागचा डायरेक्टरही फुटला आणि फरांगबाबांची भविष्यवाणी सुद्धा खरी ठरताना दिसतीये. कालची तारीख 17/12. धनंजय मुंडे दिल्लीत. माणिकराव कोकाटे यांचा रात्री 8-8:30च्या दरम्यान राजीनामा. रुग्णालयात भरती असलेले छगन भुजबळ, वैष्णवी हगवणे, संपत मुंडे, तनिषा भिसे. मृत्यू प्रकरणावर रडारवर आलेल्या रुपाली चाकणकर. जमिनी खरेदी प्रकरणामध्ये अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, ज्यांना वाचवता वाचवता नाकी नऊ आली. अजित पवारांना नेते मानणारे कार्यकर्त्यांची पोरं सुद्धा आता अजित पवारांविरोधात दंड थोपटून लागलेत. हक्काचं पुन्हा जातंय म्हटल्यावर आघाडी करण्यासाठी ज्या काकांचे वय झाले म्हणून पक्ष फोडला होता, त्याच काकांना मला वाचवा म्हणायची वेळ अजित पवारांवर आली. धनंजय मुंडे दिल्लीत जातात, शहांना भेटतात. त्यापाठोपाठ सुनील तटकरेही दिल्लीत, प्रफुल्ल पटेलही दिल्लीत. दोघेही शहांना भेटतायत. पडद्यामागचा सगळा सिक्वेन्स सांगतोय राजकीय मोठं काहीतरी घडतं. फरांदे बाबांचा संदर्भ मी यासाठी जोडला कारण त्यांनी यावेळची भविष्यवाणी अशी केली होती की 2025 या सालामध्ये राजकीय उलथापालथी अटळ आहेत. 2026 हे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त खाली 10-12 दिवसांचा अवधी राहिला आणि वर्षही आत्ताच म्हणजे 23 नोव्हेंबरला वर्षपूर्ती जी आहे ती महायुतीच्या सरकारला झाली आणि पुढच्या 1 महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडली. आता पुढचे जे फुटणार आहेत ते सुद्धा दिग्गज आहेत, ताकदीचे आहेत आणि मंत्रीसुद्धा. त्याच लिस्टमध्ये पहिलं नाव फुटतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे कसे फुटू शकतात? तर खरं अमित शहांच्या भेटीला धनंजय मुंडे दिल्लीत जातात आणि अजित पवारांचे नेते म्हणतात काही नको बुवा मला. ते दिल्लीत कधी गेले, का गेले, कशासाठी गेले हे माहिती नाही, कारण मुंबईत धनंजय मुंडे यांचा हायकमांड आलाय. चर्चात सांगतात माणिकराव कोकाटे यांची जागा मला द्या, यासाठी मुंडे फिल्डिंग लावायला गेले. छगन भुजबळ या हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये आहेत. छगन भुजबळ सुद्धा अजित पवारांना पुरते वैतागलेत. अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच अजित पवारांच्या राजकीय अनुभवानं. मात्र वर्षाने संधी मिळते आणि दादांनी तर ती संधी हिसकावून घेतलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळे तेच भुजबळ कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात. धनंजय मुंडे यांचं समजू शकतो, छगन भुजबळांचं समजू शकतो. मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल काल अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते? प्रश्न नाही का? ज्या शहांचा ॲक्सेस मिळवण्यासाठी कितीतरी लोकांना खाली पडावं लागतं, कितीतरी पायऱ्या चढावा लागतो, तेव्हा अमित शहांना शेवटचा ॲक्सेस मिळतो. आणि हे शिंदेंना विचारा. शिवसेनेने जवळजवळ 2.5-3 वर्षे शहांची थेट ॲक्सेस मिळवण्यासाठी घालवले आहेत. तो ॲक्सेस अजून अजित पवारांना सहजपणे उपलब्ध झालेला नाहीये. सांगा बरं, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून म्हणजे मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यापासून शहांना कितीदा भेटले? मात्र सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहा यांची भेटीगाठी घेत आहेत. अजित पवारांचे चर्चामध्ये अजित पवारांच्या आमदारांच्या चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चा सुद्धा सांगतात. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांची मुळात माणसंच नाही. योग्य वेळ आली की लगेच एक घाव 2 तुकडे करून भाजपला आपल्या सोबत घेतील किंवा ते भाजप सोबत जातील. कालची भेट हे तर घरीच करणारे नव्हते. नाहीतर विचार करा, ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना छावा संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढली, त्याची हकालपट्टी केली, त्याला सरचिटणीस पद देऊन पुन्हा त्याचा उदो करणारे सुनील तटकरे होते. अजित पवार तिथे म्हटले काही नको असं सूरज चव्हाणला कधी आणि कोणी पक्षात घेतलं याचा काही ठावठिकाणा नाही. अर्थात सिक्वेन्स जोडायचे जर ठरले तर हे कळतंय की पवारांचा अंदाज खरा ठरत होता. पवार 2-2.5 वर्षांपासून शांत होते. पवार अजित पवार आपलेच किंवा दादा आपलाच किंवा घरच्यांच्या कुटुंबाच्या प्रेशरमुळे सामावून घेत असतील, एकत्र उठबस करतही असतील. मात्र अजित पवारांची क्षमता किती आहे? अजित पवारांना किती राजकारण पेलू शकतं? अजित पवारांना राजकारणात किती टिकाव धरता येऊ शकतो हे दाखवण्यासाठी अजित पवारांना मागच्या 2.5 वर्षांपासून ढील देखील दिली होती. आणि 2 वर्षांमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालील 2 मंत्र्यांच्या विकेट पडतात. बरं, असं नाहीये की महाविकास आघाडीच्या काळात हे घडलं नव्हतं. महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा संजय राठोड यांची विकेट टिकटॉक स्टार प्रकरणी एका मुलीच्या आत्महत्या झाली त्यावेळी गेली होती आणि अनिल देशमुखांवर हे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हाही गेली होती. मात्र आता जे घडतंय ते आणखी भयानक घडणार आहे. आणि येणाऱ्या फरांदे बाबांच्या भविष्यवाण्या लक्षात घेतल्या, सध्याचा राजकीय कल्लोळ लक्षात घेतला आणि अजित पवारांचे नेते अडचणीत येण्याचे एकामागून एक असे जर प्रकरण बघितले तर पुढच्या 3 घटना ह्या घडणार आहे. या 3 घटना समजून घेणे. आता आपण त्या 3 घटनांकडे येऊया ज्या घटना भविष्यामध्ये घडू शकतात. मुळात दिसताना असं दिसतंय की शिंदे आणि भाजप म्हणजे फडणवीस यांच्यामध्ये बिनसलंय. जसं मी याआधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, संजय शिरसाट, योगेश कदम, दादा भुसे, संदीपान भुमरे अशी अनेक प्रकरणं आहेत. श्रीकांत शिंदे यांच्यावरती सुद्धा ती तलवार कायम आहे.
हे सगळं घडत असताना शिंदे त्यांच्या मंत्र्यांना शांत ठेवतात. साम दाम दंड भेद ही रणनीती वापरतात. एवढंच बघा ना, जेव्हा महायुती फुटत होती, म्हणजे नगर परिषदेच्या निवडणुका युती म्हणून लढवायच्या नाही लढवायच्या हा प्रश्न होता, रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांना पायाखाली तुडवून यापर्यंतची राजकीय प्रोसेस करत होते. अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी, रवींद्र चव्हाण वनमंत्री गणेश नाईक यांनी फिल्डिंग लावली होती आणि शिंदे यांचा पक्ष उभा कसा फुटेल यासाठीची रणनीती आखत होते. त्यावेळी शिंदे आणि शिंदे यांचे सगळे मंत्री एका बाजूला झाले होते, एकवटले होते. सरसगट सगळ्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला होता. आजही ज्यावेळी विषय हा शिंदेंवरती येतो, त्यावेळी हे सगळेच्या सगळे शिंदे गटाचे आमदार मंत्री जे आहेत ते भाजपला अंगावर घेण्याची भाषा करतात. हे अजित पवारांबाबत घडताना दिसतंय. पार पवारांवर ज्यावेळी जमीन व्यवहारांचे आरोप झाले होते, त्यावेळी अजित पवारांच्या बाजूने कोण उभं राहिलं होतं? आताही माणिकराव कोकाटे यांच्याबाबत जे प्रकरण समोर आलेले होते, माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने अजित पवारांचे कोणते नेते उभे राहिले होते? धनंजय मुंडे यांना डिफेन्स करण्यासाठी कोणी आलं नाही, माणिकराव कोकाटे नाही आले. अजित पवार स्वतः जेव्हा जेव्हा अडचणीत येतात, त्याही वेळी एकाकी लढाई जी आहे ती अजित पवारांना लढावी लागते. आणि त्यामुळे ही पहिली घटना सांगते की जर महायुतीमध्ये सगळ्यात आधी कोणाची विकेट पडणार असेल तर ते आहेत अजित पवार. दुसरी घटना, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार हे अजित पवारांच्या मदतीला धावलेत. पार पवारांचे प्रकरण समोर आलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, नाही, मला पार्टीने सांगितलं, मी आत्या आहे, त्याची आत्या, मी असं काही केले नाही, मी विश्वास ठेवला. ज्यावेळी अजित पवारांनी IPS अंजना कृष्णा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यावेळी रोहित पवार म्हणाले, नाही, दादांची तशी स्टाईल आहे. शरद पवारांना विचारलं, पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही? हे म्हणजे भाजपला, फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही? शरद पवार तरी तोंडावर बोट ठेवून राहिले. मात्र इतर वेळी पवारांचा पक्ष अजित पवारांना डिफेन्स करतो, पण अजित पवारांसोबत असलेले मंत्री मात्र डिफेन्स करत नाही. ही दुसरी घटना सांगते की एकतर अजित पवारांना राजकीयरित्या बोललं जाईल किंवा मग एक पक्ष आजही भाजपचा होईल. तिसरा जो पवारांचा अंदाज मला पुरेपूर खरा वाटतो, तो म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि आमदार हे अजित पवारांची मुळे गेले होते की सत्तेमुळे? छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल फुटले. याचा सगळ्यात मोठा धक्का हा शरद पवारांना होता. सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील ही पहिली पवारांची राष्ट्रवादीची फळी आहे, जी फुटली. त्याचा धक्का त्यांना होता. पण अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जाऊ शकत नाही हेही पवार पुरेपूर ओळखून होते, कारण हे सगळे मंत्री किंवा आमदार जे आहेत ते अजित पवारांना सिनियर आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची दुखती नस किंवा एकच मुद्दा जो आहे, जो दाबला जात आहे, तो म्हणजे सत्ता. उद्या जर अजित पवारांच्या मानेवर सुरी आली एखाद्या राजकीय मुद्द्यामुळे, तर अगोदर हे सगळे आमदार बाजूला म्हणजे भाजपाकडून उभे राहतील आणि अजित पवार एकटे पडतील. हा पवारांचा अंदाज खरा होता. पवारांनी राजकीय ताकद, पवारांनी राजकीय सूत्र, पवारांनी आपला होल्ड हा अजित पवारांनिडे का दिला नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. 1 वर्ष किंवा वरती महिनाभराच्या कालावधीमध्ये 2 मंत्र्यांच्या विकेट अजित पवारांच्या पडतात आणि तुम्ही म्हणतात की अजित पवार पक्ष पुढे चालवू शकतात. आणि लक्षात घ्या, माणिकराव कोकाटे यांचं जुनं प्रकरण, धनंजय मुंडे यांचं स्थानिक लेवलचं प्रकरण. भाजपने तर हे प्रकरण बाहेर काढण्यासाठी काही ताकदही लावली नाही. भाजपने खरंच शिंदेंना दाबण्यासाठी, त्यांच्या मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी ताकद लावली होती. पण इकडे अजित पवार तर खूप सहजरित्या कंट्रोलमध्ये येत आहेत, हे भाजपने ओळखलंय. त्यामुळे पहिल्यांदा मानेवर सुरी जी आहे ती अजित पवारांच्या पक्षाचीच असणार आहे. कसं पाहता ह्या सगळ्या घडामोडींकडे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.